आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. हुबळी येथे गॅरंटी न्यूजच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य आणि दिमागदार सोहळ्यात मोरगावचे युवा नेते उत्तम पाटील यांना राज्यस्तरीय कर्नाटक कायक योगी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या उल्लेखनीय सन्मानामुळे बोरगावसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बोरगावचे भाग्य विधाते स्वर्गीय रावसाहेब पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत तसेच बंधू अभिनंदन पाटील यांच्या सहकार्याने उत्तम पाटील यांनी सहकार, राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. विशेषतः अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी हजारो कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्या या लोकाभिमुख कार्याची दखल घेऊनच त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा हुबळी येथील क्युबिक्स हॉटेलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात शिरहट्टी गदग येथील फकीरेश्वर मठाचे पीठाधिपती फकीर दिंगालेश्वर महास्वामीजी तसेच हुनगुंडचे आमदार आणि वीरशैव लिंगायत विकास निगमचे अध्यक्ष विजयानंद कासप्पनावर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्तम पाटील यांच्या अनुपस्थितीत हा पुरस्कार अरिहंत कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बोरगाव मल्टीस्टेटचे मुख्य कार्यनिर्वाहक अशोक बंकापुरे, बोरगाव PKPS सोसायटीचे CEO विपुल चौगले, सदलगा येथील रॉयल शोरूमचे मालक चंदू पाटील आणि उत्तम पाटील यांचे PA सचिन हंसनाळे यांनी स्वीकारला. या कार्यक्रमाला कामगार कल्याण मंत्री संतोष लाड, आमदार अभय प्रसाद, महेश टेंगिनकाई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते. गेल्या अनेक वर्षापासून युवा नेते उत्तम पाटील यांनी समाजकार्यात स्वतःला झोकून देत जनतेशी सतत सुसंवाद साधत प्रामाणिकपणे मदत केली आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि जनहिताच्या कार्याची दखल घेऊन मिळालेला हा राज्यस्तरीय सन्मान बोरगावसाठी अभिमानास्पद ठरला आहे. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.